मेघानी नगरचा जो परिसर आहे तो परिसर सगळा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। हीच ती इमारत, इथं बघतोय आपण की ज्या इमारतीला हे विमान धडकलं ती इमारत म्हणजे डॉक्टरांचं एक हॉस्टेल होतं। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे सगळे डॉक्टर आहेत आणि 15 डॉक्टर या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याची देखील माहिती समोर येते। आपण तोच परिसर बघतोय। इमारत सुद्धा आपण बघतोय, संपूर्ण इमारत अगदी काळी झालेली आहे, कारण की धूर इतक्या मोठ्या प्रमाणात होता आणि स्फोट इतका भयंकर झाला होता की इमारत सुद्धा जळून खाक झालेली आहे। पूर्ण काळोख या ठिकाणी परिसरात पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सगळेजण मास्क लावून आहेत, कारण की तिथे श्वास घेणं सुद्धा अवघड झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सध्या तिथलं मदत कार्य सध्या सुरू असल्याचं पाहता युद्ध पातळीवरती मदत कार्य सुरू आहे। अपघातग्रस्त विमान हे बोईंग कंपनीचं होतं आणि सुमारे 11 वर्ष जुनं हे विमान होतं अशी देखील आता माहिती सुरू आहे। मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते देखील आता गुजरातच्या दिशेने रवाना झालेले आहेत। नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ देखील गुजरातच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आता काही वेळातच आपल्याला अहमदाबादमध्ये दाखल होणार आहे। मुरलीधर मोहोळ त्या ठिकाणी जातील आणि संपूर्ण माहिती घेतील, त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। खरं तर याबद्दलची कुठलीच अधिकृत माहिती समोर येत नाही आहे आणि ती माहिती हे आपल्याला मुरलीधर मोहोळच देऊ शकतात। केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत तेच आपल्याला या संदर्भातली संपूर्ण माहिती देऊ शकतात।